फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तुम्ही हस्तिनापूरला जाल तेव्हा येथील प्रत्येक क्षण मला एकेका युगाप्रमाणे भासेल. मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल वृषाली. तुम्हाला कशाला येईल माझी आठवण? हस्तिनापूरला असतील ना एकापेक्षा एक सुंदरी. पण त्या सगळ्या तुझ्यासारख्या सुंदर नसतील ना. पत्नीची थट्टा करण्याची मजा काही वेगळीच असते ना. कारण पत्नी ही पतीची सुहृद असते, जिवलग असते, जीवाभावाची मैत्रीण असते. पती आपल्या पत्नीशीच सुखदुःखाची देवाणघेवाण करत असतो. आपल्या मनातले विचार मोकळेपणाने बोलत असतो, हितगुज करत असतो. अशी काय बघतेस? सत्यप्रसाद बाबांनी शब्दांचे बाण चालवायलाही शिकवलंय वाटतं. शब्दांचे बाण नव्हते ते वृषाली, माझ्या हृदयात उमटलेले बोल होते ते. मग तुमचं हृदय इथेच ठेवून तुम्ही हस्तिनापूरला जा. माझं हृदय तर इथेच असणार आहे. तूच माझं हृदय आहेस वृषाली. तुमचा विरह मला सहन होणार नाही नाथ. माझं अध्ययन आटोपताच मी लवकर परत येईन. तुम्हाला ठाऊक आहे, हस्तिनापूर सारख्या मोठ्या नगरीत जो जातो तो कायमचा तिथे हरवून येतो, असं असं वाड्यातील काकी म्हणत होते. वृषाली, जेव्हा मी तुझ्या डोक्यावरचा घडा फोडला होता ना, तेव्हाच मी स्वतःला हरवून बसलोय. आता आणखीन मला कोण हरवणार? वृषाली, मी जिंकण्यासाठी चाललोय, हरण्यासाठी किंवा हरवून जाण्यासाठी नाही. मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणार. माझा विश्वास आहे नाथ, तुम्ही सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणार. वृषाली, मला शपथ आहे ध्रुवच्या बंधू प्रेमाची, माझ्यावर दिवस रात्र माया ममतेची उधळण करणाऱ्या माझ्या आईच्या प्रेमाची, तातांच्या अबोल पाठिंब्याची, आणि माझ्यासाठी तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची मला शपथ आहे वृषाली. मी सर्वश्रेष्ठ होणार, या विश्वातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून समस्त लोक माझंच नाव घेणार. कर्ण कर्ण कर्ण. आई, तात, वृषाली, आपल्या दोघांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी हस्तिनापूरला चाललोय. तुला आठवतं, तुझ्या डोक्यावरचा घडा जेव्हा मी फोडला होता
तेव्हा तुझा लग्नासंबंधीचा गैरसमज दूर करण्यासाठी मी तुला समजावायला आलो होतो, तेव्हा तू मला काय म्हणाली होतीस? की मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हावं हे तुझं सुद्धा स्वप्न आहे. मग आता हे डोळ्यात अश्रू का? मला हसता हसता निरोप द्या तुम्ही. माझ्या आठवणीतली तुमची हसरी मुद्राच हस्तिनापुरात मला सदैव उत्साहित करत राहील. निघाला सोबत अधिरथ मिळवाया अधिकार. झाडे वेली सखे सोबती दूर दूर हुंकार. मनात निश्चय पराक्रमांचा करण्याचा निर्धार. गंध मातीचा मनी लेवुनी शौर्याचा झंकार. माया प्रीती ओसंडुनिया अश्रू नयनी साकार. बांध फुटावा मनास छेदून कुणी कुणा आधार. विसरून जाण्यासारखं स्वप्न नव्हतं ते. स्वप्न आणि सत्य यात महत् अंतर असते कुंती. हे तुलाही जाणवलं असेल जेव्हा तू डोळे उघडले असतील. तो स्वप्नात आला परंतु तू जागी होताच तो नाहीसा झाला. ह्यालाच भ्रम म्हणतात कुंती. ह्यालाच भास म्हणतात. तो भास नव्हता आणि तो जर भास असेल तर मला झालेला भास खोटा नसणार. स्वप्न सुद्धा मनुष्याला संकेत करीत असतात. मग या स्वप्नाने मला काय संकेत केला असावा? मी आलो आहे असे कौंतेय म्हणाला. असं तर नव्हे की ज्येष्ठ पांडव हस्तिनापुरात आला असावा.